नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे पोस्ट ऑफिसमध्ये. मला कॉल आला होता की तुमचं जे पार्सल आलेलं आहे, पार्सल कशाचं आहे तर PM विश्वकर्मा योजनेचं पार्सल तुमचं आलेलं आहे असं म्हणल्यात मला लगेच माझ्या लक्षात आलं की आपली PM विश्वकर्मामध्ये आपण फॉर्म भरलेला होता. आता फॉर्म भरल्यानंतर आपली ट्रेनिंग पण पूर्ण झालेली आहे, आपल्याला ट्रेनिंगचे पैसे पण इथं मिळालेले आहेत. तर मग आता काय राहिलं असेल तर आपल्याला ज्या 15,000ची टूल किट येणार होती ती आलेली आहे असं मला समजलं. पण मला नंतर कॉल आल्यानंतर त्यांना म्हणलं की मला घरपोच आणून द्या. तर ते म्हणले की वस्तू मोठमोठ्याल्या आहेत, त्यामुळे मी घरपोच आणून देऊ शकत नाही. तुम्ही इथे आल्यानंतर ते तुम्ही स्वतः नेऊ शकता, अशा प्रकारे त्यांच्याकडून मला सांगण्यात आलं. तर आता मी खुशीमध्ये असल्यामुळे मी न थांबता मोटरसायकल लगेच घेऊन मित्राला घेऊन पोस्ट ऑफिसवर जे आहे गेलो आणि जेवढा पसारा आहे तेवढा मी इथं घेऊन आलेलो आहे घरी. त्यांनी चार्जेस मला रुपये घेतला नाही, फ्रीमध्ये संपूर्ण आलेल्या होत्या वस्तू. तर मी इथं घरी आणलेले आहेत. त्यांनी संपूर्ण त्यांची प्रोसेस करून घेतली, फोटो काढून घेतले, वाउचर स्कॅन करून घेतलं. नंतर मला हे वस्तू माझ्या हवाली करून दिलेले आहेत. तर आता हे पाहू शकता मी आणलेले आहेत घरी. आता याच्यात मला काय भेटले, आता मी फॉर्म भरला होता डॉल आणि टॉय मेकरसाठी. तर यामध्ये मला शिलाई मशीन मिळणार आहे, कारण मी ज्या सेट निवडताना C टाईपचा सेट निवडला होता, त्यामध्ये शिलाई मशीन दाखवत होती. तर पाहू शकता नॉर्मल शेविंग मशीन दाखवत होती त्यामध्ये. तर तशा प्रकारे मला भेटलेली आहे. सिंगर कंपनीची शिलाई मशीन आहे. अशा प्रकारे बॉक्स आहे. आता यासोबत किती बॉक्स आलेले आहेत तर पाहू शकता अजून 2 बॉक्स राहिलेले आहेत ते, आणि एक तिसरा बॉक्स, म्हणजे 3 बॉक्स आहेत. आणि एक मोठे आमच्या इकडे जे त्याला गोण्या म्हणतात, त्यामध्ये जसं आपण कापूस भरतो तसंच कापूस भरून जे आहे रुईची गाठ जी आहे देण्यात आलेली आहे. म्हणजे ती भावले जे आपण बनवणार आहोत त्या भावल्यामध्ये टाकण्यासाठी असेल कदाचित, कारण आपण काही जास्त भावले बनवले नाही आहे, त्यामुळे काही त्याचा उपयोग कसा करावा हे माहिती नाही आहे. अंदाजे भावलेमध्ये टाकण्यासाठीच रुई त्यांनी पण सोबत दिलेली आहे. भरपूर रुई पण तुम्हाला दाखवणार की किती आलेलं आहे सोबत. सध्या आपण ही शिलाई मशीन ओपन करत आहोत. पाहू शकता शिलाई मशीन आहे. आता शिलाई मशीन पॅक करून देण्यात आलेली आहे, म्हणजे येताना काही डॅमेज होणे म्हणून. इथं मी खोललेली आहे शिलाई मशीन. शिलाई मशीन सिंगर कंपनीची आहे. आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा की ही जी कंपनी आहे चांगली आहे का. जशी उषाची कंपनी असते तिला चांगलं मानलं जातं, परंतु आता ही सिंगरची चांगली आहे का, तर हे आपल्याला जास्त अनुभव नाही याबद्दल, म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की ही कंपनी चांगली आहे का. तर याचे सर्व पार्ट जे आहे सुट्टे मिळतील, आणि नंतर आपल्याला जे आहे फिट करायचे आहे. आपल्याला जर येत नसेल तर ज्यांच्याकडे शिलाई मशीन असेल त्यांच्याकडून हे आपण फिटिंग करून घेऊ शकता. ही संपूर्ण फिटिंग मी स्वतःच करणार आहे. सध्या मी ओपन करून तुम्हाला दाखवतो काय काय यासोबत आलेलं आहे. आता जे आहे हे दुसरं बघा, सिंगरच नाव आहे याच्यावर, हेच ओपन करायचे, कारण मशीनचंच यामध्ये सामान आपल्याला पहिल्यांदा काढायचं आहे. नंतर बाकीचं बघून घेऊया. यामध्ये काय असणार आहे की ते खाळी असतील, प्लाऊड असेल, ते प्लाऊड एक यामध्ये असायला पाहिजे. आणि जे ढाचा असतो आपला लोखंडी ढाचा, तो एक यामध्ये असू शकतो, कारण टोटल शिलाई मशीनचं सामान यामध्ये सिंगर म्हणल्यानंतर असणार आहे. तर पाहू शकता यामध्येच जे प्लाऊड म्हणत होतं मी, प्लाऊड इथं दिसायला लागलेला आहे. प्लाऊडच आहे यामध्ये. फिटिंग चांगली केल्यामुळे निघत नव्हतं, म्हणून मी इथं जे आहे तर पाहू शकता अजून एक बॉक्स यामध्ये निघालेला आहे, आणि जे आहे प्लाऊड एक निघालेला आहे. तर या दुसऱ्यामध्ये काय असणार आहे ते पण आपण इथं ओपन करून बघूया. PMY सिंगर असं दाखवण्यात आलेले आहे.
तर पाहू शकता मित्रांनो, त्याचाच आहे ढाशा, लोखंडी ढाशा जो असतो. चाक असतं त्याला, चाक आहे. संपूर्ण जेवढं सामान लागतं तेवढं यामध्ये आता पूर्ण झालेलं आहे. आता या बॉक्समध्ये काय आहे हे मात्र आतुरता आहे यामध्ये, कारण जेवढं मशीनीला लागतं, शिलाई मशीनला जेवढं सामान लागतं तेवढं तर इथं मी काढलेलं आहे. परंतु आता ह्या राहिलेल्या बॉक्समध्ये काय असणार आहे ते आपल्याला, मला पण माहिती नाहीये. बाकीचं जे आहे लक्षात येत होतं की यामध्ये हे सामान असणार आहे, परंतु हे थोडं हलकं लागते. तर आता यामध्ये काय असणार आहे, यामध्ये जे भावलीचं थोडंफार सामान असायला पाहिजे, कारण जेव्हा मी निवडलं होतं तेव्हा दाखवलं होतं की हे जे रुई असेल, रुई तर मोठा गोणे देण्यात आलेला आहे, परंतु बावल्याचे केस असतील, डोळे असतील किंवा इतर काही भावल्या बनवण्यासाठी सामान असेल ते सामान यामध्ये असायला पाहिजे. तर ओपन तर केलंय. तर मित्रांनो, यामध्ये पाहू शकता आपल्याला बॅग एक दिसते, मोठी बॅग आहे. जी चाकं असतात बॅगला आणि धरून आपण चालतो तीच बॅग यामध्ये आलेली आहे. मोठी बॅग आहे, त्यावर लोगो पण दिसायला लागला की PM विश्वकर्माचा लोगो. आता मी बॅग ओपन केली तर यामध्ये काय आहे बघूया. अरे वा, यामध्ये जे आहे शिलाई मशीनची जी इलेक्ट्रिक वर चालते ती मोटर आहे, पॅन्डल मारायची गरज नाहीये. परत हे भावल्याचे डोळे पण आलेले आहे सोबत, जे दाखवण्यात आलेलं होतं ते. परत यामध्ये रील आलेली आहे, बॉबिन आलेली आहे, जे लागतं शिलाई मशीनला वर पाहू शकता, कातर आलेली आहे. संपूर्ण जे वस्तू लागणाऱ्या आलेल्या आहेत. आता हे बावल्याचे आपल्याला बावल्या बनवायचे असतील तर त्याचे केस पण इथं सोबत आलेले आहेत, पाहू शकता. बावल्याचे केस आपल्याला सोबत आलेले आहेत. अजून काय आहे का ते बघूया. तर अजून सध्या यामध्ये तर काही नाहीये, पाहू शकता काहीच नाही. आता ही बॅग आहे, फक्त एवढं सामान आपल्याला सोबत आलेलं आहे. ही बॅग आहे. आता हे मशीन आहे. आता मी मशीन संपूर्ण फिट करतो आणि तुम्हाला शेवट दाखवतो की मशीन कशा प्रकारे फिटिंग झालेली आहे. अशा प्रकारे हा सेट आपल्याला भेटलेला आहे. हा पाहू शकता रुईचा, जे तुम्हाला म्हणलं रुई भेटणार आहे, तर हा रुई भेटलेला आहे. जवळजवळ 30 ते 40 किलो जवळजवळ हा रुई आहे, कारण उचलत नव्हता. 2 माणसाला उचलून द्यावा लागत होता, इतकी ही गाठ आलेली आहे. रुईच आहे. अशा प्रकारे मित्रांनो, हे PM विश्वकर्माचं जे टूल किट आहे भेटलेले आहे. तुम्हाला भेटलेली आहे का ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.